जय भीम मित्रांनो, माझं नाव प्रशांत. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज साजरी करतोय भारताच्या महान एका विचारवंताची, संविधान निर्मात्याची जयंती, म्हणजे भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 135वी. तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे आपल्या परभणीमध्ये आणि आमच्या गौतम नगरामध्ये जयंती कशी सेलिब्रेट करतात, साजरी करतात. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मग नंतर ध्यान राहणार नाही. तर चला तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत आहे आपला गुड्डू आणि भैया. चला मग आपण जिंकूता. आता आम्हाला इथून जायचंय बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी. तिथं कार्यक्रम आहे. संपूर्ण परिसर निळ्या रंगात रंगला आहे. जिथे पाहिजे तिथे बॅनर, झेंडे, तुम्हाला माहोल दाखवतो. आता आम्ही चालू बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी. तिथला माहोल तितकं खतरनाक आहे. आमची होळी, दसरा, दिवाळी सर्व सण एका दिवशी आम्ही साजरे करतो, जे की आज 14 एप्रिलला. बरं, आमचा नेते घंटा झालं पार्किंग जागा धुंडतोय, पण पार्किंग का गोसा नाही कुठं. आता घुसली गाडी इकडे कुठं तरी. अरे दमाना इथं कब्रस्तान आहे बाजूलाच आपल्या. गाडी पार्किंग करून तिकडे पायानं बघ समोर किती गर्दी आहे, किती नाही. तर पब्लिक बाबासाहेब पुतळा लांब राहिलाय तिकडे पाहायला. एक काळ असा होता जेव्हा अस्पृश्यता होती, माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली जात नव्हती, पाणी, शिक्षण, मंदिर सगळ्यावर बंदी होती. ज्यांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला, आपल्याला संविधान दिलं आणि सर्वात महत्त्वाचं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. मित्रांनो, खरं सांगायचं तर आज आपण जे काही आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहोत. आपलं जीवन, आपलं स्वाभिमान सगळं त्यांच्यामुळे. इतकी खतरनाक पब्लिक आहे, भयानक, एवढा उन्हामध्ये पण. हे बघा, पूर्ण रस्ता भरलेला आहे शिवाजी महाराज पुतळ्यापासून. माझ्या पाठीमागे पण इकडे तेवढी पब्लिक यायली. म्हणूनच तर आपण भीम जयंती एवढ्या उत्साहात साजरी करतो. हा फक्त सण नाही, हा आपल्या अस्तित्वाचा, आपल्या ओळखीचा उत्सव आहे. आज आपण दिवाळी, दसरा सगळे सण एकत्र साजरे करतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समानतेचे मूल्य शिकवलं. आमच्यासाठी बाबासाहेब फक्त नेते नाहीत, ते देवापेक्षाही वर आहेत. कारण देव दिसत नाही, पण बाबासाहेबांनी आमचं आयुष्य बदलून दाखवलं. आता वाजले तर 11:15. चला ते हातीची मिरवणूक येणार आहे. हातीवर बाबासाहेबांची मूर्ती आहे, ती बघू आपण. आता तुम्हाला दाखवतो. ती गरमी इतकी भयानक आहे, खतरा, पुरा घामाघर झाले माणूस. आता 11:15 वाजले तर आता इथून चालला मी घराकडे, कारण नगरामध्ये बी आपल्या जयंती आहे, कार्यक्रम आहे. ते कार्यक्रम बघायचं आहे. ते आता आपण आलो की हत्तीची जी मिरवणूक आहे ती तुम्हाला दाखवायची. तर आपण बघतो, दाखवतो. हत्तीच्या वरी बाबासाहेबांची मूर्ती ठेवलेली आहे, तिथून मिरवणूक काढायची. एक काळ असा होता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीतही बसू दिलं जात नव्हतं, आणि आज त्याच बाबासाहेबांची मिरवणूक हत्तीवरून काढली जाते. हा बदल आहे संघर्षाचा, हा सन्मान आहे त्यागाचा. खतरनाक ऊन आहे, भयानक. अरे थांबणं मुश्किल आहे. तर तुम्हाला थोडं सूट टाकूला मी निघते इथून आता. तर टेम्परेचर आहे भयानक, चष्मा सुद्धा पळायला आपल्या कार्यक्रम जाऊ. मग मी आलो आमच्या नगरामध्ये, आणि इथे परभणीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या हाताने पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण झालं, आणि मग पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. भारतीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे. 2 वर्ष ते तुमच्या आमच्यावर भोगण्याचं काम करतात. आपलं काम बिस्किट टाकायचं पुढे निघायचं. तुमच्यासाठी बाबासाहेब काय आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा. आता वाजले
6:15. आता ड्रेसिंग बदलली, आता यायचं आपल्या मिरवणुकीमध्ये डीजे लावलेला आहे. मग चटोलीवर DJ Webov in the mix. चटोलीवर शोभे घातले आभार चटोलीवर शोभे घातले आभार DJ Manoj in the mix. चटोलीवर शोभे घातले आभार चटोलीवर शोभे घातले आभार इकडे बघूया काय मी आता आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये. ज्योतिताई बगाटे यांचा इथे खूप मानत आहे. यांची गोवा नागरिकांच्या वतीने आपण यांचा सन्मान स्वीकारला. संघटित व्हा आणि संघर्ष करा ही शिकवण तुम्हाला आम्हाला दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जयंती मंडळ अध्यक्ष यांना विनंती करतो.